नमस्कार. भिवण जलाशय उजनी बॅकवॉटर येथील पक्षी भाग 5 यामध्ये आपले सर स्वागत आहे. अशा महत्त्वपूर्ण विषयासाठी कृपया चॅनलला सबस्क्राईब करा. आपली मते आणि सूचना कमेंट बॉक्समध्ये लिहा. वडी चिमणी ॲशी क्राउंड स्पॅरो लार्क किंवा ब्लॅक बेलिड फिंच लार्क एरोमो एरोमटेरिक्स ग्रासिया हा पक्षी दिसायला चिमणीपेक्षा लहान, नर चिमणीसारखा तर मादी साध्या चिमणीसारखी दिसते. हे पक्षी सहसा शेताजवळ, खडकाजवळ, बाळरानावर, कोरड्या झुडपी भागात राहतात. आकाशात उंच भरारी घेऊन पंख मिटवून बासरीसारखा आवाज काढत वेगाने खाली सूर मारण्याच्या सवयीमुळे याला डोंबारी असेही म्हणतात. साधारण चिमणी एवढा असलेला या पक्षाचे रंग वरून मातकट तपकिरी आणि खालून काळा असतो. डोके राखट रंगाचे तर चोचीपासून डोळ्याच्या मागेपर्यंत काळा पट्टा असतो. नराच्या पोटाकडील भाग काळा असतो तर मादीच्या पोटाकडील भाग राखट रंगाचा असतो. याचा रंग रेताड जमिनीशी मिळता जुळता असतो. याचे मुख्य अन्न म्हणजे रानटी वनस्पती, कीटक, चतुर्भुंगे, आळ्या आणि गवताच्या बिया हे त्यांचे अन्न आहे. या पक्षाचे घरटे माळावरच्या दगडाला खेटून तयार केलेल्या गवताच्या वाटीसारखे असते. या वाटीत मादी परिसराशी मिळत्या जुळत्या रंगाची अंडी घालते. लालबुड्या हा अतिशय सुंदर सुमधुर आवाजाचा आणि माणसाळलेला पक्षी आहे. आपल्याला गोड किलबिलाटामुळे तो बागामध्ये आणि घरांच्या आसपास आनंदाने वावरताना दिसतो. बुलबुल लालबुड्या हा चिमणीपेक्षा मोठा आणि साळुंकेपेक्षा लहान असतो. याची लांबी साधारण 20 सेंटीमीटर असते. याच्या डोक्यावर काळ्या पिसांचा तुरा असतो. त्याचे शरीर फिकट तपकिरी रंगाचे असते, तर पंख आणि पाठीवर पांढऱ्या कडा असल्यामुळे अंगावर खवले असल्याचा भास होतो. या पक्षाच्या शेपटीच्या खालील बाजूस लाल रंगाचा ठळक भाग असतो. नर मादी दिसायला अगदी सारखे असतात. बुलबुल हा खूप धीट आणि आनंदी वृत्तीचा पक्षी आहे. तो सहसा जोडीने किंवा लहान थव्याने राहतो. मानवी वस्तीच्या जवळ बागा आणि झुडपामध्ये तो राहणे पसंत करतो. बुलबुल हा प्रामुख्याने फलाहारी फळे खाणारा पक्षी आहे. तो बोर, अंजीर, मलबेरी, तुती यासारखे फळे आवडीने खातो. फळाशिवाय तो झाडावरील मकरंद, लहान कोळी, कीटकसुद्धा खातो. बुलबुलचे आयुष्य साधारण 11 वर्षापेक्षा जास्त असते. त्यांचा प्रजनन काळ प्रामुख्याने हिवाळा ते उन्हाळा, डिसेंबर ते मे असा असतो. मादी बुलबुल झुडपामध्ये गवताचे व पानांचे अतिशय सुबक घरटे विणते. मादी एका वेळेला 2 ते 3 फिकट गुलाबी रंगाची त्यावर तपकिरी ठिपके असलेली अंडी देते. नर मादी पिलांचे संगोपन करण्यापासून सर्व कामे एकत्र मिळून करतात. बुलबुल लालबुड्या या पक्षाचे नर मादी दिसायला सारखेच असतात. त्यांचा प्रजननाचा काळ प्रामुख्याने हिवाळा ते उन्हाळा असा असतो. मादी बुलबुल झुडपामध्ये गवताचे पानाचे अतिशय सुबक घरटे विणते. मादी एका वेळेला 2 ते 3 फिकट गुलाबी रंगाची त्यावर तपकिरी ठिपके असलेली अंडी देते. नर मादी पिलांचे संगोपन करतात. राखी वटवट्या प्रिनिया सोसियालिस हा पक्षी नेपाळ, बांगलादेश, पूर्व पाकिस्तान, भूतान, श्रीलंका, पश्चिम म्यानमार आणि भारतीय उपखंडात विशेषतः महाराष्ट्रात शेतजमिनी आणि बागामध्ये आढळणारा अतिशय सामान्य आणि लहान पक्षी आहे. त्याचा लहान आकार, विशिष्ट रंग आणि ताठ शेपटी यामुळे त्याला ओळखणे सोपे जाते. उत्तरेकडील प्रजातीमध्ये पार्श्वभाग आणि पाठ तांबूस रंगाची असते आणि त्यांच्या प्रजनन आणि गैरप्रजनन काळातील पेसांचा रंग वेगळा असतो. तर इतर प्रजातीमध्ये अशा विविधता आढळत नाहीत. हा पक्षी चिमणीपेक्षा आकाराने लहान असतो. डोक्यावर आणि पाठीवर मातकट राखाडी पेशी असतात, तर पोटाकडचा भाग नारंगी, पिवळसर किंवा पांढरा असतो. लहान गोलाकार पंख, लांबट उतरत्या रंगाची क्रीम रंगाची शेपटी असते, जिच्या टोकावर काळे अंतिम ठिपके असतात. शेपटी सहसा सरळ उभी ठेवली जाते आणि मजबूत पायांचा उपयोग जमिनीवर चढण्यासाठी आणि उड्या मारण्यासाठी केला जातो. त्यांची चोच लहान काळी असते. बहुतेक पिसाऱ्यामध्ये डोक्यांचा वरचा भाग राखाडी, खालचा भाग तांबूस असतो. प्रजनन काळात उत्तरेकडील प्रजातीमध्ये प्रौढ पक्षी वरून राखाडी रंगाचे असतात. डोक्याचा वरचा भाग आणि गाल काळे असतात, भुवया नसतात आणि पंख तांबूस व तपकी रंगाचे असतात. राखी वटवटे आपले घरटे जमिनीलगत झुडपात किंवा उंच गवतात बांधते. अनेक प्रकारच्या घरट्याचे वर्णन केले गेले आहे, ज्यात अनेक मोठी
पाने शिवून बनवलेला एक नाजूक कप, आत गवताच्या काड्या असलेले एक लांबट पाकिटासारखा रचना आणि गवताचा एक नाजूक गोळा यांचा समावेश असतो. सामान्य घरटे झुडपात खाली बांधलेले असते आणि ते जाळ्याने एकत्र शिवलेले पानांचे बनलेले असते. आतून केसांचे अस्तर असते आणि त्याला बाजूला प्रवेशद्वार असतो. ते 3 ते 5 चमकदार काहीशा अंडाकृती आकाराची अंडी घालते, जी सुमारे 12 दिवसात उगवतात. त्यांचा रंग विटकरी लाल ते गडद तपकिरी रंगापर्यंत बदलतो. अंड्यांचे रुंद टोक सामान्यतः कवचाच्या उर्वरित भागापेक्षा गडद असते आणि त्यावर एक टोपी किंवा पट्टा दिसतो. अंड्याची लांबी 15 ते 17 मिलीमीटर आणि रुंदी 11 ते 13 मिलीमीटर असते. वटवटे हा युरोप आणि आशिया खंडात आढळणारा एक लहान आकाराचा सुमधुर गाणारा स्थलांतरित पक्षी आहे. प्रामुख्याने कीटक खाणारा हा पक्षी बागा जंगलात राहणे पसंत करतो. हा प्रामुख्याने पश्चिम सायबेरिया, युरोप आणि आशिया खंड, भारतात विशेषतः भिगवण जलाशय, उजनी बॅकवॉटर, पाणथळ परिसर येथे प्रजनन करतो. हिवाळ्यात उपसहारा आफ्रिकेत स्थलांतर करतो. हा पक्षी दिसायला अतिशय साध्या रंगाचा तपकिरी राखाडी असतो आणि आपल्या अतिशय सुमधुर व अखंड गाण्यामुळे ओळखला जातो. या पक्ष्याचे प्रजनन निवासस्थान म्हणजे दाट झुडपे असलेले मोकळे क्षेत्र, ज्यामध्ये झाडे आणि जंगलांच्या कडांचा समावेश आहे. सावलीचे क्षेत्र आणि झुडपे किंवा झाडे पसंत केली जातात. तसेच नद्या किंवा रीड बेडच्या शेजारील लाकूड, लहान तलावांच्या किनारील झाडे, भिगवण जलाशय, उजनी बॅकवॉटर, पाणथळ परिसर येथे झाडे असलेल्या विस्तृत अधिवासांचा वापर केला जातो. नर पक्षी बसलेल्या गायन स्थितीत जलद पंख मारण्याच्या माध्यमातून मादीला त्याच्या प्रदेशात आकर्षित करतो. तो त्याच्या जोडीदाराला दाखवण्यासाठी अनेक साधी घरटे वनस्पतीमध्ये लपलेले असते, ज्याचे स्वरूप स्थानिक उपलब्धतेनुसार अवलंबून असते. रुबस प्रजाती सामान्यतः समशीतोष्ण प्रदेशात वापरले जातात, ज्यामध्ये अल्पाईन खोऱ्यामध्ये विलो प्रामुख्याने आढळते. कधीकधी विशेषतः डंखणाऱ्या चिडवण्यामध्ये घरटे अनेक उभ्या देठाभोवती बांधले जाऊ शकते. कपासारखे घरटे सामान्यतः जमिनीपासून 0.3 ते 1.2 मीटर दरम्यान असते आणि फार क्वचितच 2 मीटरपेक्षा जास्त असते. घरटे कोरडे गवत, शेवाळ आणि डहाळ्यांचा एक कप असतो, ज्यामध्ये बारीक वनस्पती सामग्री किंवा केसांचा मऊ थर असतो. सरासरी 8.3 ते आणि 12.2 सेंटीमीटर, लांबी 8.3 सेंटीमीटर, रुंदी 11.2 सेंटीमीटर असते आणि एक कप 5.5 सेंटीमीटर, खोल 6.3 सेंटीमीटर अशा प्रकारचे घरटे असते. क्लचमध्ये 4 ते 5 अंडी असतात. साधा रेन वॉर्बलर, पांढरा भूर रेन वॉर्बलर, गवती वटवट्या, साधा प्रिनिया इनरनोटा हा छोटासा पक्षी सिस्टिकोलिडी कुटुंबातील असून तो प्रामुख्याने भारत, पाकिस्तान, आग्नेय आशिया खंडामध्ये आढळतो. महाराष्ट्रात विशेषतः भिगवण जलाशय, उजनी बॅकवॉटर, पाणथळ परिसर येथे आढळणारा हा पक्षी खूप चंचल आहे. या पक्षाचा आवाज चिट 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 असा सतत वटवटल्यासारखा येतो. या पक्षाच्या अंगाचा रंग राखाडी तपकिरी असतो आणि त्याची शेपटी लांब असते. गवती वटवट्या प्रामुख्याने शेती, गवताळ प्रदेश आणि पाणथळ जागांच्या आसपास राहणे पसंत करतो. हा पक्षी पानांचे शिवणकाम करून आपले घरटे तयार करण्यासाठी ओळखला जातो. या 13 ते 14 सेंटीमीटर लांबीचा वॉर्बलर लहान पक्ष्यांना गोलाकार पंख, लांब शेपटी, मजबूत पाय आणि लहान काळी चोच असते. प्रजनन पिसारामध्ये प्रौढ पक्षी वर राखाडी तपकिरी रंगाचे असतात. त्यांच्या पंखावर लहान पांढरे सुपरसिलियस आणि बंद पंखावर लालसर कडा असतात. खालचा भाग पांढरा बफ असतो. नर मादी एकसारखे दिसतात. सातबाही किंवा अर्ग्या कवड्याटा, काही भागात त्याला रानभाई सुद्धा म्हणतात, जंगलभाई म्हणतात किंवा केकाट्या या नावाने सुद्धा ओळखला जातो. हा पक्षी दिसायला सडपातळ, लांब शेपटीचा, फिकट तपकिरी किंवा राखाडी रंगाचा असतो. पाठीवरचा पिसाऱ्यावर रेषा असतात आणि विशिष्ट पांढरा घसा असतो. पोटाकडच्या भागावर रेषा नसतात आणि रंग फिकट असतो. हे पक्षी प्रामुख्याने कोरड्या झुडपी भागात, खुल्या मैदानात, शेतांच्या कडेला आणि कमी वाढीच्या जंगलात राहतात. सामान्य सातबाई हा अतिशय मिलनसर पक्षी असून तो सहसा 5 ते 10च्या थव्यात जमिनीवर किंवा
कमी उंचीच्या झुडपामध्ये अन्न शोधताना दिसतात. हे पक्षी थव्यात असताना मोठ्याने किलबिलाट, चिकचिक किंवा ट्रिल्स असा आवाज काढतात. हे पक्षी कीटक, बेरी, लँटॅनाचे, कॅपॅरिस या वनस्पतीचे बेरी खातात आणि धान्यसुद्धा खातात. एका गटात अनेक प्रजनन जोड्या आढळू शकतात. भारतात घरटी बांधण्याचा हंगाम उन्हाळ्यात म्हणजे मे ते जुलै हे त्याचे हंगाम असतो, ज्यामध्ये पावसाळ्यात अंतरामुळे 2 शिखरे तुटतात. ते काटेरी झुडपामध्ये उथळ कप घरटे बांधतात आणि सुमारे 2 ते 3 निळ्या रंगाची अंडी घालतात. उत्तर भारतात ते घरटे बांधण्यासाठी जिजीपस म्हणजे बोरीच्या काटक्यांचा वापर करताना आढळले आहे. सुमारे 13 ते 15 दिवसांनी अंडी उगतात. दयाळ ओरिएंटल मॅगपाय रॉबिन कॉप्सिकस सॉलॅरिस हा एक अत्यंत सुस्वर गाणारा आणि दिसायला काळा पांढरा असा सुंदर पक्षी आहे. भारतात राजस्थानच्या रखरखीत भाग वगळता हा पक्षी सर्वत्र आढळतो. बाग, वनराई तसेच खारफुटींच्या वनात दयाळ पक्षी मोठ्या संख्येने दिसतात. महाराष्ट्रात तो प्रामुख्याने पश्चिम घाट प्रदेशात आणि भिगवण जलाशय, उजनी बॅकवॉटर परिसरात आढळतो. दयाळ हा बांगलादेशचा राष्ट्रीय पक्षी आहे. दयाळ पक्षी बुलबुल एवढा सुमारे 20 सेंटीमीटर लांबीचा असतो. लहान आकाराच्या या पक्षाचे पंख काळे असतात आणि त्यावर मोठा उभा पांढरा पट्टा असतो. नराचे डोके, मान, पाठ काळी असते व पूर्ण पोट पांढरे असते. शेपूट लांब आणि मधली पिसे काळी, बाकीची पांढरी असतात. खाताना तसे स्थिर बसल्यावर दयाळ शेपूट सतत वर खाली हलवत असतो. नराच्या शरीरावरील काळे भाग मादीमध्ये तपकिरी रंगाचे असतात. कीटक हे दयाळ पक्ष्यांचे प्रमुख अन्न आहे. पांगारा, काटेसावळ यांच्या फुलातील मकरंद, रसाळ फळे, लहान सरडे, मासे अधूनमधून खातो. त्याचे घरटे मानवी वस्तीजवळ असतात. झाडांच्या खोडावरील भोके, भिंतीमधील खबदाडे, गटारांची निकामी पाईप, रस्त्यावरील दिव्यांच्या निकामी शेड्स अशा ठिकाणी गवत, मुळ्या, केस यांच्यापासून दयाळ आपले घरटी बांधतो. मार्च ते जुलै हा या पक्ष्यांचा प्रजनन काळ असतो. विणीच्या हंगामात दयाळ भांडखोर बनतो. शेपटी पाठीवर उंचावणे, छाती फुगवणे, चोच आकाशाकडे करणे आणि मादीसमोर डोलणे अशा रीतीने तो मादीस आकर्षित करण्याचा प्रयत्न करतो. प्रतिस्पर्धी नराला हाकलून देण्यासाठी तो इतर नरांच्या अंगावर धावून जातो. अंडी घालण्याआधी 1 आठवडा मादी घरटे तयार ठेवते. एका वेळी 3 ते 5 अंडी घालते. ब्राह्मणी स्टार्लिंग स्टर्निया पॅगोडरमा हा पक्षी स्टर्लिंग कुटुंबातील सदस्य आहे. तो सहसा मैदानावरील खुल्या अधिवासात जोड्यामध्ये किंवा लहान थव्यामध्ये दिसतात. ही मैना रंगाने फिकट शेंद्री असते. चोच निळसर असून डोळ्याभोवती निळसर त्वचा असते. पाय पिवळ्या रंगाचे असतात. डोक्यावर काळे टोकदार पिसांचा गुच्छ, क्रेस्ट किंवा टोपी असते. पूर्ण वाढ झालेल्या नराची काळी टोपी जास्त उठावदार दिसते. तसेच त्याच्या गळ्यावर असणाऱ्या पिवळसर रेषाही मादीपेक्षा जास्त गडद असतात. पिलांचा रंग फिकट असतो. त्यांच्या डोक्यावरची टोपी तपकिरी रंगाची असते. मे ते जून हा त्यांचा विणीचा हंगाम असतो. नर व मादी दोघेही पिलांना वाढवण्याचे काम करतात. यांचा आहार म्हणजे आळ्या, कीटक, फळे, फुलातील मकरंद. यांचा आवाज मंजूळ असतो आणि त्या अनेक प्रकारचे आवाज काढू शकतात. टकाचोर रूफस ट्रिपी हा लांब शेपटीचा चपळ पक्षी आहे. हा सामान्यतः झाडांच्या टोकावर राहतात आणि चमकदार वस्तू गोळा करण्याच्या सवयीमुळे टकाचोर म्हणून ओळखले जातात. जंगलात शिकार झाल्यावर शिकाऱ्याला चुकून भेरा आपला हिस्सा पळवून नेतो. यावरून त्याला टका म्हणजे हिस्सा चोर असे नाव पडले असावे. या पक्षाची शेपटी लांब, शरीर तपकिरी नारंगी, राखाडी आणि पंख काळ्या रंगाचे आहेत. हा अत्यंत सावध, हुशार आणि कावळाप्रमाणेच सर्वभक्षक पक्षी आहे. या पक्षाचा आवाज मोठा असतो. जंगले, शेतीचे प्रदेश, बागा, शहरी भागात सहज आढळतात. हा पक्षी कीटक, फळे, पाली, लहान पक्ष्यांची अंडी आणि लहान उंदीर खातो. साधारण 23 सेंटीमीटर आकाराचा भेरा पक्षी लांब शेपटीसह सुमारे 50 सेंटीमीटर आकाराचा भरतो. याचे डोके, कंठ, छाती काळसर राखाडी रंगाचे, चोच काळी, पंखावर काळा पांढरा पट्टा, पाठीचा मुख्य रंग तपकिरी आणि शेपटीचा टोकाशी काळा भाग असतो. भेरा नर मादी दिसायला सारखेच असतात. हा पक्षी भारत, पाकिस्तान, बांगलादेश, म्यानमार या देशात आढळतो. रंग आणि आकारमानावरून याच्या किमान 5 उपजाती आहेत. भेरा झुडपी जंगल, शेतीचे प्रदेश, पानगळीचे जंगल या ठिकाणी राहणे पसंत करतो. हा पक्षी कावळ्यासारखाच सर्वभक्षक असून फळे, कीटक, पाली, बेडूक, शतपदी, इतर पक्ष्यांच्या अंडी, लहान पिले, उंदीर अशा प्रकारचे खाद्य त्याच्या आहारात असतात.
फेब्रुवारी ते जुलै हा काळ बेहरा पक्षाच्या विणीचा काळ असून तो गवत, काड्या, काटे यापासून खोलगट घरटे तयार करतो. बेहराचे घरटे जमिनीपासून उंच असलेल्या झाडामध्ये व्यवस्थित लपलेले असते. मादी एका वेळे 4 ते 5 अंडी देते. सूर्यपक्षी जांभळा सिंजीर सिनिरस एशियाटिका हा पॅसेफिरिफॉर्मिस गणाच्या नेक्टॅरिडिनिडी पक्षीकुलातील लहान आकर्षक पक्षी आहे. हा पक्षी भारतात सर्वत्र आढळतो. जांभळा सूर्यपक्षाच्या शरीराची लांबी 10 सेंटीमीटरपेक्षा कमी असून तो चिमणीपेक्षाही लहान असतो. चोच लांब, अणकुचीदार, बाकदार व काळी असून पाय काळे असतात. विणीच्या हंगामात नराचे संपूर्ण डोके, मान, पाठ, गळा, छाती जांभळ्या रंगाचे होते. त्यात हिरव्या निळ्या छटा दिसतात. पंख तपकिरी काळे असतात. शेपटी निळसर काळी असते. छातीवर एक तांबूस तपकिरी आडवा पट्टा असतो. पोटाकडची बाजू मंद जांभळट काळी असते. विणीचा हंगाम नसताना नराचा रंग मादीच्या रंगासारखा होतो, परंतु त्याच्या हनवटीपासून पोटापर्यंत जांभळ्या रंगाचा पट्टा असतो. मादीची वरची बाजू पंख, डोके आणि मान हिरवट तपकिरी असते. पोटाकडची बाजू पिवळी तर शेपटी गडद तपकिरी असते. नर व मादी वेगवेगळे दिसतात. नर मादीपेक्षा मोठा असून त्याची शेपटी लांब असते. बहुतेक जातीतील नराचे रंग भडक आकर्षक असते. सूर्यपक्ष्यांची जीभ लांब, बारीक, नळीसारखी असून तिने तो सर्व प्रकारच्या फुलातील मकरंद चोखून घेतो. फूल मोठे असले तर फुलातील मधाच्या कपाच्या वर चोचीने घोक पाडून त्यातून तो मकरंद शोषून घेतो. त्यासाठी त्याची चोच वळलेली असते. काही वेळा तो फांद्यावर बसून मकरंद मिळवतो. मकरंद हे त्याचे मुख्य अन्न असले तरी काही वेळेला फुलावरील कीटक व फळे खातो. त्यांचे उड्डाण वेगवान, सरळ असते. सूर्यपक्षाचा आवाज कानाला गोड वाटतो. विणीच्या हंगामात एखाद्या ठिकाणी बसून नर आपले पंख वर खाली करत सुरात गातो. प्रजनन काळ एप्रिल ते जून असा असतो. त्याचे घरटे सुरेख असून मोठ्या कौशल्याने बनविले असते आणि जमिनीपासून सुमारे 2 मीटर उंचीवर एखाद्या काटेरी वेलीला किंवा झुडपाला टांगलेले असते. या लोंबत्या घरट्यात येण्या जाण्यासाठी एका बाजू वाटोळे भोक असून त्याच्यावर पोस्टाच्या पेटीसारखे झाकण असते. मादी 2 ते 3 पांढरी अंडी घालते. त्यावर करडे ठिपके असतात. फक्त मादी घरटे बांधते आणि अंडी उबविते. नर मादी दोघेही पिलांना भरवितात. बंदिवासात यांचा आयुष्यकाल सुमारे 12 वर्ष आढळून आला आहे. पळस, बाभूळ, धायटी या वृक्षांचा प्रसार घडून येण्यास सूर्यपक्ष्यांचा मोठा हातभार आहे. पक्षी आपल्या पर्यावरणात महत्त्वाची भूमिका बजावतात. ते परागीकरण करतात, स्वच्छता करतात आणि इतरांसाठी भक्ष्यही असतात. लोकांना पक्षी निरीक्षण आवडते, त्यामुळे ते स्थानिक अर्थव्यवस्थेचा भाग होऊ शकतात. देशात पक्षी निरीक्षकांच्या वाढत्या संख्येमुळे निसर्ग पर्यटनाला चालना मिळाली आहे. खरे तर मानवी आरोग्याच्या पक्षाशी जवळचा संबंध आहे. त्यांची घटती संख्या ही धोक्याचा इशारा आहे. पक्षी आणि निसर्ग संवर्धन म्हणजे केवळ वन्यजीव वाचवणे नसून मानवी अस्तित्वासाठी पर्यावरणाचा समतोल राखणे होय. वाढत्या सिमेंटच्या जंगलामुळे आणि प्रदूषणामुळे पक्ष्यांचे अधिवास नष्ट होत जात आहेत. त्यांच्या संवर्धनासाठी लोकसहभाग आणि स्थानिक संस्थांचे प्रयत्न अत्यंत महत्त्वाचे आहेत. निसर्ग आणि पक्षी संवर्धनासाठी आपण सोयीस्कर पावले उचलू शकतो. उन्हाळ्यात घराच्या बाल्कनीत किंवा खिडकीत मातीच्या पसरट भांड्यात पिण्यासाठी पाणी आणि धान्य ठेवू शकतो. पक्ष्यांना निवारा आणि घरटी बनवण्यासाठी झाडे अत्यंत आवश्यक आहेत. देशी वृक्षांची लागवड करूया आणि पक्ष्यांची जोपासना करूया. झाडे लावा, झाडे जगवा, पक्ष्यांचे जीवन फुलवा. अशा महत्त्वपूर्ण विषयासाठी कृपया चॅनलला सबस्क्राईब करा. आपली मते आणि सूचना कमेंट बॉक्समध्ये लिहा. समाज हिताच्या एखाद्या वैज्ञानिक विषयासंदर्भात प्रबोधन करणे, जागतिक समस्यांचे निराकरण करण्यासाठी सामाजिक इच्छा आणि संसाधने एकत्रित करणे आणि मानवतेच्या यशाचा उत्सव बळकट करणे यासाठी सुवर्ण संधी म्हणजे सामाजिक आणि वैज्ञानिक सण आणि उत्सव. विज्ञाननिष्ठा ही जीवननिष्ठा. धन्यवाद.